तर गुड मॉर्निंग गाईज, तुम्ही बघू शकता आपण घरातून आता निघालेलो आहे. मी असे नवीन कपडे घालून असं मस्तपैकी गाडीमध्ये बसलेलो आहे. आता गाडीतून निघालेलो आहे आपण. ही पुढची गाडी आहे ना सोन्या मामाची आहे. आपण सगळे दुसऱ्या गाडीत बसून अमोल मामाच्या गाडीत बसून आपण जात आहे. तर आपण गाडीतून जात होतो. माझा भाऊ आहे, हा पण एक ब्लॉगरच आहे. तर आपण आहे का नाही इथं नाश्त्याला उतरलो होतो आणि तुम्ही बघू शकता ही किती मोठी गाई आहे. मी पण या गाईसोबत फोटो काढलेला आहे. तुम्ही पण फोटो काढायचा ना. आपण तिथे नाश्त्याला थांबलो होतो पण तिथे ना वडापावच काढलेले नव्हते आणि त्याला अर्धा तास लागणार होता. म्हणून आपण तिथून लगेच निघालो आणि पुढं म्हणलं आता सगळे मामांते म्हणलं की ना पुढं असेल एखादं दुकान, पुढं जाऊन बघू आपण. मग आम्ही असंच हळूहळू निघत होतो. मग एक दुकान सापडलं, मग आम्ही त्या दुकानावरती थांबलो. तर मग आपण लगेच उतरून त्या लगेच दुकानामध्ये गेलो. विचारलं वडापाव आहेत का, ते म्हणजे 1-2-3 मिनटं तर लागते. मग आम्ही लगेच खाऊन लगेच निघालो. खूपच भारी हॉटेल होतं हे, मल्हार म्हणून, मल्हार मिसळ. आम्ही तिथून लगेच निघालो आणि आता तुम्हाला आहे ना एक गणपती दाखवणार आहे. थोड्या वेळाने एक गणपती येईल, तो गणपती दाखवणार आहे तुम्हाला. तो बघू शकता किती भारी निसर्ग आहे. तर या बघा गणपती आहे, बघा किती भारी गणपती आहे. आणि इतका मोठा गणपती आहे ना, तिथं जायला पण खूप वेळ लागतो. आणि आम्ही आता डॅमवर पोचलोयच. तर जाताना एका गाडीमध्ये होतो, वडापाव खाल्ल्याच्या नंतर अजून दुसऱ्या गाडीत बसलो. तर मग आपण पोहोचलो होतो तिथं. तर सगळ्यांची गाडी लावून आपण लगेच निघणार होतो, पण ते म्हणले रस्त्यात गाडी नका लावू, आत गाडी लावा. मग मामानी तिन्ही पण गाड्या आत लावल्या, तिन्ही मामांनी. मग आम्ही आत गेलो. बघू शकता किती भारी आहे. आणि मग अशी ब्लॉक काढत होता ना, तो हाच होता आत्ता बघितलेला. इथं असं होतं पण त्यात पाणीच नव्हतं. तर तिन्ही गाड्या इथं लावून आपण आत जाणार होतो. तर बघू शकता किती भारी आहे. आणि यांना राहायला एक घर पण आहे, जे इथं राहतात त्यांना. ह्या मामी आहेत, ही मामींची पोरगी आहे. आणि आम्ही सगळे निघालो होतो असे हळू बोलत. तर खूपच भारी वाटत होतं. सगळेच असे एक्साइटमेंटमध्ये होते. आम्ही जात होतो पुढं जात होतो. आणि बघू शकता किती भारी आहे. तिथं धबधबा वाहत होता आणि हे एवढं पाणी होतं, एवढं खूप पाणी होतं. आणि एका साईडला आहे ना अख्खे बंगले होते, एकदम भारी बंगले होते. आणि आम्ही असे पुढं जातच होतो. मग असे तिघं असे चाललो होतो, तिघं मिळून ग्रुप करून. मग जात आता पोहोचलोच होतो. तर एक घर तर तुम्ही बघू शकता आपण जात होतो. आणि हे माझे बाबा आहेत, मी त्यांना अण्णा म्हणतो. हाय करा सगळ्यांनी. सगळे आता हाय करतील बघा, मीच सांगितलं होतं हाय करायला. त्यामुळं बघू शकता आता तिकडून आपण आलेलो आहे. ते दाखवू नाही शकलं कारण की सगळेच पाण्याच्या ह्याच्यामध्ये दंग होते. आणि आता निघालेलो आहे. पण तुम्हाला एक खूपच भारी एक मंदिर दाखवतो. ते शंकराचं मंदिर एकदम खूपच भारी होतं. बघू शकता आता तुम्ही. इकडे आहे ना सगळीकडे असं म्हणजे ह्याचे फुलांचे असे हे केलेले होते. एकदम असं भारी, एकदम निसर्ग एकदमच भारी होता त्यावेळेस. आम्ही चाललो होतो ना, तर हळू चाललो होतो. तिन्ही गाड्या एका मागोमाग होत्या. आणि मी सनरूफमधून बाहेरून सगळ्यात पुढं आमची गाडी होती, म्हणून आम्ही त्यांना चिडवत होतो. आणि आम्ही पोचलोच होतो त्या मंदिराच्या इथं. एवढं भारी मंदिर होतं, खूपच भारी होतं. शेवटच्या याला मी त्या मंदिराचे लोकेशनही सांगेल आणि नाहीतर मग कमेंटमध्ये सांगेल. तर बघू शकता किती भारी मंदिर आहे. सगळे आम्ही उतरलो इथं. आता आपण उतरून खाली चाललेलो आहे. तर बघू शकता खूपच भारी मंदिर. तर मग आता आपण सीडी उतरून खाली आलेलो आहे. खूपच भारी मंदिर आहे. इथं खूपच भारी आहे. अशा मूर्त्या आहेत सगळ्याच. बसायला पण अशी खूप जागा आहे. आणि आता सगळे पाय पडून आत चाललेले आहेत. मग आता आत जाऊन खूपच म्हणजे असं भारी मंदिर आहे. तर बघू शकता किती भारी मंदिर आहे. असं इथे मध्ये असं आहे ना, एकदम असं भारी का असं आहे, खूपच भारी. आत जाते आपण पण पाया पडून असं आत जातो. घंटी वाजून आता आत जाऊ आपण.
बघू शकता. म्हणजे अशी गर्दी एवढी नव्हती पण गर्दी होती थोडीशी. बघू शकता किती भारी आहे. आता आपण आत जाऊया. हे बघा कसलं भारी मंदिर आहे. आतून असं ब्राऊन केलेलं आहे सगळं. काच वगैरे लावले आहे. खूपच भारी पिंड आहे. एकदमच भारी. आणि तेवढ्यात आपण बाहेर निघलो तर खूपच जोरात पाऊस चालू झाला. तर मग पाऊस हे झाल्याच्या नंतर थांबल्याच्या नंतर आपण तिथून निघालो. आणि परत भूक लागली म्हणून आता रेस्टॉरंटमध्ये खायला थांबून मग आपण गेलो तर आणि तिथंच तर हे गणपती बाप्पा मी मगाशी दाखवले होते. खूपच म्हणजे खूपच उंच, म्हणजे असे लांब पण खूप आहे वरती आणि चढायला तर खूपच हे होतं. मग आपण तिथून आता निघालेलो आहे. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.